आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये मस्तपैकी माझ्या छोट्या छोट्या टिप्स माहीम हलवा, ज्याला आईस हलवा पण म्हणतात, तो पाहणार आहोत। सणावाराच्या निमित्ताने गोडधोड तर केलंच जातं। आपल्याकडे 12ही महिने सणांची रेलचेल चालूच असते। रक्षाबंधन आहे, परत गोकुळाष्टमी आहे, महालक्ष्मी आहेत, होळीचा सण आहे, मोठा दिवाळीचा सण आहे। यामध्ये तुम्ही 2 दिवस अगोदर ही मिठाई करून ठेवली तरी ताटाला शोभा येते आणि गोडी वाढते। तर चला आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये हा हलवा पाहणार आहोत। यापूर्वी मी ढोकळ्याची रेसिपी दाखवलेली आहे, ती तर तुम्ही पसंत केलीत। तसंच मी ज्या छोट्या छोट्या मध्ये सूचना सांगितल्या त्या हलवा बनवताना त्या तुम्ही पाळायच्यात, म्हणजे अगदी व्यवस्थित हा हलवा तयार होतो। तर चला पाहूया रेसिपी कशी बनवायची ते। माहीम हलवा बनवण्यासाठी तुम्ही पूर्वतयारी करू शकता। इथे मी बदाम आणि पिस्त्याचे पातळ असे काप या स्लायसरने करून घेतलेले आहेत, म्हणजे वेळेवर हे आपल्याला पटकन वापरता येतात। त्यासोबत मी असे विलायचीचे 15-20 दाणे बारीक करून घेतलेले आहेत। माहीम हलवा करण्याच्या अगोदर तुम्हाला असे बटर पेपर तयार करून ठेवायचे आहेत, 2 किंवा 3। 1 वाटी मैदा घेतलेला आहे। ज्याप्रमाणे मी खमण ढोकळ्याचं प्रमाण सांगितलं होतं त्याचप्रमाणे अगदी पद्धतशीर इथे मी माहीम हलव्याचं प्रमाण सांगणार आहे। याला कोणी आईस हलवा पण म्हणतं, तर हे प्रमाण तुम्ही अजिबात चुकवायचं नाहीये। 1 वाटी मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे, फार जुना मैदा घ्यायचा नाहीये। त्याच वाटीने मी हे नॉर्मल दूध आहे, नॉर्मल टेम्परेचरचं 1 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। त्याच वाटीने मी हे वितळवलेलं शुद्ध तूप घेतलेलं आहे। त्याच वाटीने मी आता 2 वाट्या साखर घेणार आहे। शक्यतो नॉनस्टिकचा पॅनच तुम्ही हा हलवा बनवण्यासाठी वापरायचा आहे। गॅसवर ठेवण्याच्या अगोदर हे मिश्रण खालीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे। कॉर्नफ्लॉवर पण मी चाळून घेतलेलं आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस अजून चालू केलेला नाहीये। मैदा आणि साखर ते मिश्रण घेतानाच तुम्ही कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्या, म्हणजे त्याच्या गाठी पडणार नाहीत। आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे। मला रोज इसेन्स स्वादाचा हलवा बनवायचा आहे, म्हणून मी इथे थोडासा रोज इसेन्स आणि थोडं लिक्विड, माझ्याकडे रोज हे लिक्विड होतं ते घेतलेलं आहे। आता गरजेनुसार आपण त्यामध्ये घेऊ। गॅस मी चालू केलेला आहे। 1-2च मिनिटं साखर वितळूपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे। गाठी मी कुठेच पडून दिलेल्या नाहीयेत। साखर पटकन विरघळते। 1-2 मिनिटं झालेत। आपलं आता बॅटर बऱ्यापैकी पातळ झाले। आता आपल्याला गॅस मीडियम ते बारीकवरच हे सगळं बॅटर तयार करायचं। साधारण 10 ते 15 मिनिटात हा हलवा तयार होतो। हलवा बनवताना हे सतत बॅटर हलवत राहायचे, पॅनला खाली लागू द्यायचं नाही। पॅनला खाली लागलं तर त्यामध्ये गाठी होऊ शकतात, मग हलवा व्यवस्थित होत नाहीये। अगदी थोडी मेहनत आहे, फार मेहनत नाहीच आहे। आणि आता तुम्हाला समजा व्हाईट हलवा बनवायचा आहे, तर तुम्ही हे बॅटर तयार झालं की यामध्ये थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकून तुम्ही ते हलव्याचं तयार करू शकता। आणि त्यावरती बदामचे आणि पिस्त्याचे काप आणि इलायची टाकून तो पण व्हाईट हलवा तयार होतो। तुम्हाला पायनॅपलचा करायचा आहे, पिवळा तुम्ही कलर टाकून पायनॅपल इसेन्स टाकून तो पण करू शकता। तसंच बटरस्कॉच करू शकता। अजून तुम्हाला स्ट्रॉबेरी वगैरे बनवायचं असेल, ज्या फ्लेवरचं बनवायचं असेल त्या फ्लेवरचं देऊन आणि तसा कलर टाकून तुम्ही हा हलवा बनवू शकता। अतिशय चवीला छान होतात। वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हलवे तुम्ही नक्की करून पहा। मी पण नेहमी 15 दिवसांनी, महिन्यानी एकदा हा हलवा बनवत असते। मुलांना सारखं गोड लागत असतं काहीतरी खायला, किंवा कुणी येतं जातं, मग तो हलवा आपल्याला द्यायला दिसतो पण छान आणि सगळ्यांना आवडतो पण। जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून ही रेसिपी आपली पेंडिंग होती, तिला आत्ताशी मुहूर्त लागलाय। ढोकळा टाकला तेव्हाच मी त्याचा माहीम हलव्याचा खुलासा केलेला होता। 4-5 मिनिटं जवळजवळ मी हा सतत बॅटर हलवत आहे। घट्ट व्हायला लागलेला आहे। आता जसं जसं घट्ट होत जाईल तसं तसं आपलं बॅटर तयार होईल। बॅटर घट्ट होत चाललेलं आहे आणि थोडं थोडं तूप पण सुटायला लागलेलं आहे। मी कुठे सुद्धा मध्ये थांबत नाहीये, नाहीतर हे पा खाली असं तळाला लागू शकतो। गॅस आपला पूर्णपणे बारीक आहे। जवळजवळ 7-8 मिनिट होत आलेत। असं कडेचं पण सगळं व्यवस्थित गोळा करून हे हलवत राहायचं आपल्याला बॅटर। आता बॅटर आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता सुरुवातीला तुम्ही अगदी मी हे पहा आपलं ह्या छोटी वाटीचाच तुम्ही हलवा करून पाहायचा आहे। मी ही त्यापेक्षा थोडीशी मोठी घेतलेली आहे आणि मी नेहमी भाजीची वाटी दाखवते त्या वाटीने घेतलेलं नाहीये, कारण ते बॅटर खूप होतं आणि पहिल्या वेळेस तुमची फजिती होऊ शकते। म्हणून तुम्ही सुरुवातीला छोट्या वाटीचाच हलवा करून पाहायचा आहे आणि झटपट होतो। तुम्ही 2-3 वेळा जरी केला तरी चालू शकतो। थोडंसं घट्टसर झाल्यावर आपल्याला हा इसेन्स त्यामध्ये टाकून घ्यायचा। आता गरजेनुसार किती गुलाबी होतोय, फार डार्क होतोय का तर कमी टाकायचा। हा कलर एकदम परफेक्ट आलेला आहे। मी सगळं इसेन्स वापरलेला नाहीये।
आता जवळजवळ 10-12 मिनिट झालेले आहे. ऋतुमानाप्रमाणे हा आईस हलवा सेट व्हायला वेळ लागतो. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात थोडा वेळ लागतो. उन्हाळ्यामध्ये पटकन हा बॅटर घट्ट पण होतो आणि सेट पण लवकर होतो. याच्या वड्या पटकन पडायला लागतात. पॅन पासून आपलं बॅटर वेगळं होतंय. आता मी गॅस बंद करून टाकणार आहे. 2 मिनिटं यामध्येच हे बॅटर हलवणार आहे. हे बॅटर आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे. याच्यामध्ये तूप भरपूर आहे म्हणून मी पेपरला तेल तूप काही लावलेलं नाही आहे. गरज नाही लावायची. पेपरवर थोडं वजन ठेवायचं म्हणजे पेपर गोळा होत नाहीत आणि शक्यतो चौकोनी आकारात याला सेट करत जायचं. मी आता यावर थोडंच बॅटर घेतलेलं आहे. वरून दुसरं पेपर असा ठेवायचा आणि थोडंसं हाताने जरी केलं तरी चालेल आणि लाटण्याने हळूहळू व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं. खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप जाड पण ठेवायचं नाही. आणि चुकून तुमच्या सुरुवातीला जरी झालं कमी जास्त तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. हलवा बिघडत नाही. गरजेनुसार पाट आपल्याला आडवा उभा करून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. मध्ये थोडा जाड राहू शकतो. मग थोडंसं मध्ये आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे, पसरून घ्यायचं आहे दाबून. बारीक केलेले बदाम पिस्ते सगळीकडे व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत. इलायची पण सगळीकडे व्यवस्थित पसरून लावायची आहे. परत एकदा हा पेपर असा वरून ठेवायचा. हलक्या हाताने लाटणं असं फिरून घ्यायचं म्हणजे ते सगळं ड्रायफ्रूट त्यामध्ये बसतात. तुम्ही बदाम पिस्त्याऐवजी कलंगडाच्या किंवा खरबुजाच्या बियासुद्धा वापरू शकता. काही नसलं तरी तुम्ही फक्त इलायची टाकून सुद्धा हा हलवा बनवू शकता. हे पहा सगळीकडे आपलं ड्रायफ्रूट चिकटलेलं आहे. कारण मला आता थोडंसं मी ठेवलं आहे बॅटर शिल्लक. जिथे जाड आहे तिथं थोडंसं लाटून घ्यायचं आहे. आता हे मी सेट करायला ठेवणार आहे. राहिलेलं बॅटर पण मी हे दुसऱ्या पेपरवर घेत आहे. आता माझी थोडी वाटी मोठी होती म्हणूनच मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही छोट्या वाटीचाच बॅटरचा हलवा बनवायचा आहे म्हणजे तुमची फजिती पण होणार नाही, तुम्हाला पटकन करता पण येईल. आता हे बॅटर जरा थंड व्हायला लागलं तर आपण हे असं गोळा पण करून त्याला एकजीव करू शकतो. आता हे मी चौकोनी आकारामध्ये याला असं मळून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तसंच तुम्ही चौकोनी आकारातच आपल्याला, कारण त्याच्या चौकोनी वड्या पाडायच्यात ना, लाटून घेत आहे. आता बॅटर घट्ट झाल्यामुळं थोडंसं हे काम पटपट करायचं आहे. आता मी थोडंसं पुढे सरकत होता पाठ म्हणून वटकावणं थोडंसं लावून घेतलेलं आहे. तर ते घसरतोय म्हणून मला ही ट्रिक माहिती आहे की एखादा सुती कपडा खाली ठेवला तर पोळपट आपल्या जागेवरचा हलत नाही आहे. आणि हे पासं कोणतंही टेन्शन नाही घेतं, व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. गडबड करायची नाही, घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. साखरेचं प्रमाण व्यवस्थित आहे म्हणून हा लवकर सेट होणार आहे आपला हलवा. ड्रायफ्रूट आणि इलायची पण मी लावून घेत आहे. ड्रायफ्रूट आणि इलायची परत अशी लाटण्याने त्यावर दाबून घ्यायची. हा सेट लगेच होणार आहे आपला. तर हे मी सुरीने हा थोडासा माझ्या हातात थोडा उशीर झाल्यामुळं हा भाग मी कट करून घेतलेला आहे. हे थोडे साईडचे तुकडे मी जास्त माझ्या हाताने पडलेत म्हणून मी हे बाजूला काढून ठेवते. आता हे मी स्किप कोणतीच गोष्ट करत नाही आहे. मी तुम्हाला या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी शिकवत असते, दाखवत असते. हे असं होतं तर हे तुकडे आपण खाऊ शकतो. आपल्याला ते फक्त आकार करण्यासाठी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता किनारी कट करून घेतल्या म्हणजे आपल्याला एक छानपैकी शेप मिळतो. हे पहा तर मी काय केलं, उलटणीचंच किनार घेतली आणि ती दाबून असं इथे कट मारून घेते. तुमचा लवकर सेट व्हायला लागला तर तुम्हाला कट मारावे लागतील. छोटे तुकडे पण आजकाल जास्त गोड कोणी खात नाही तर तुम्ही छोटे छोटे तुकडे सुद्धा करून हे देऊ शकता. आता तुम्हाला हवं तर तुम्ही फुटपट्टी घेऊन करा, पण एक अंदाजाने आकार कापले म्हणजे छान दिसतात ते. हे पहा अतिशय छान आपला हलवा सेट झाला आहे. हा अजून 2-3 तासाने एकदम कडक यायला येतो आणि मस्तपैकी आपण दुकानात खातो ना त्यापेक्षा सुद्धा घरचा केलेला अतिशय सुंदर छान हलवा तयार होतो. फार पातळ पण नाही आणि फार जाड पण नाही. हलवा सेट झाल्यामुळे मी हा पेपर सहित कट करणार आहे. तुमचा जर हलवा थोडा ओलसर असेल तर थोडा सेट होऊ द्यायचा. पण आता तुम्हाला मी प्रात्यक्षिक दाखवले या पद्धतीने. हे पहा आपण बाहेरून विकत आणतो तेव्हा त्याला असा खाली पेपर असतो. अगोदर जो हलवा आपण सेट करायला ठेवला होता तो थोडासा ओलसर असल्यामुळे तो अजून इतका कडक झालेला नाही आहे. तर त्याचे आपण व्यवस्थित काप करून घेऊ शकतो. मी दिलेल्या प्रमाणात हा आपला आईस हलवा 450 ग्रॅम तुकड्यासहित भरलेला आहे.
त्याच प्रमाणात मी अर्धा ते पाऊण चमचा बटरस्कॉच इसेन्स आणि पिवळा कलर टाकून हे परत दुसऱ्या आईस हलव्याचं बॅटर तयार केले। पण महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं नाहीये। आता हे कॉर्नफ्लॉवर का नाही घातलं हे मी तुम्हाला नंतर सांगते। गॅस बंद केला आणि त्याच पद्धतीने मी हा परत व्यवस्थित सगळा सेट करून घेत आहे। अशा पद्धतीने एकजीव केलं म्हणजे तो हलवा आपल्याला व्यवस्थित सेट करता येतो। हलवा करताना जो कडक आपला भाग झालेला होता त्याचे तुकडे पडलेले मी तुम्हाला दाखवलेच होते। मी काय केलं, आता तुम्हाला अतिशय महत्त्वाची टिप आहे ही की जर तुमचा चुकून हलवा कडक झाला, त्याचे तुकडे पडले, तर हे तुकडे मी सगळे परत मिक्सरला घातले, त्याची सगळी बारीक पावडर केली। गरजेनुसार त्यामध्ये 2 चमचे पोह्याचे दूध घातलं, थोडंसं तूप घातलं आणि तो परत पॅन मध्ये गोळा करून मी परत आपला आहे त्या प्रोसेस पर्यंत हा हलवा तयार केला। हे पहा तुम्ही छानपैकी आपल्या वड्या परत तयार झालेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हलवा तयार करताल तेव्हा प्रत्येक वडी खाली असा बटर पेपर ठेवायचा आहे, नाहीतर मग ते हलवे एकमेकाला चिकटत जातात आणि मग नंतर आपल्याला काढता येत नाही। आपला माहीम आईस हलवा तयार झालेला आहे, तर हा मी थोडासा खाऊन पाहतेय। जिभेवर ठेवताच याची गोडी अतिशय छान लागतेय। हा तुम्ही बनवायचाच आहे, पण यामध्ये मी सुरुवातीला यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं। तर ते का टाकलं होतं, तर तुम्हाला फार अर्जंट असेल तरच तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाका। मी नेहमी कॉर्नफ्लॉवर न टाकताच हा हलवा बनवते। 3-4 तास त्याला सेट व्हायला लागतात, नाही टाकला तरी चालेल। ही टिप महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे। चला, आपल्याला परत नवीन छान छान रेसिपी प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये पाहायच्या आहेत। या रेसिपीला लाईक करायचं, शेअर करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। भेटूया नवीन एका परत रेसिपीसह। आपणा सर्वांचे धन्यवाद।